नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे आपलं मॅनेजमेंटचं लेक्चर आहे त्याच्यामधील आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत। आपण महाविद्यालयामध्ये येऊन जे विद्यापीठाच्या पात्रता फॉर्मच्या संदर्भात जी पूर्तता केलेली आहे, काही लोक अजूनही राहिलेले आहेत, त्याने लवकरात लवकर ती पूर्तता करावी, अन्यथा त्यांचा प्रवेश विद्यापीठाकडे होऊ शकणार नाही। तर आपण पाठीमागच्या तासांना काय लक्षात घे सुरुवातीला आपण समजावून घेऊया। त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापनाची प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे। व्यवस्थापन संकल्पनेचा उगम कसा झाला तेही या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अगदी 7000 वर्षापूर्वीचे जी काही मानवी संस्कृती वेगवेगळ्या प्रकारचे, मग ती सुमेरियन असेल, बॅबिलियन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अगदी भारतीय संस्कृतीसुद्धा त्याच्यामध्ये येते। तर या सर्व संस्कृतीच्या माध्यमातून जे व्यवस्थापन विचारांचा विकास झाला, व्यवस्थापनाचा विकास झाला, तो आपण या उगम या खाली आपण अभ्यास त्याचा केलेला आहे। अर्थात हा उगम डायरेक्ट परीक्षेला जरी येणार नसला तरीसुद्धा आपल्याला व्यवस्थापनाच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना तो व्यवस्थापन हा शब्द कसा निर्माण झाला किंवा त्याचा विकास कसा झाला याचा अभ्यास करणं या ठिकाणी अत्यावश्यक असतं। त्यानंतर व्यवस्थापनाचा अर्थ आपण लक्षात घेतला आणि त्याच्यामध्ये एक शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप महत्त्वाचा लिहून ठेवलेला आहे, मेंदू। त्या शब्दाला तुम्ही गोल करायचा आहे आणि मेंदू हा शब्द लक्षात आल्यानंतर मेंदूचं जे मानवी शरीरामध्ये जे काम असतं त्याच पद्धतीनं व्यवस्थापनाचं व्यवसायामध्ये कार्य चालत असतं। म्हणून मेंदूची उपमा या ठिकाणी व्यवस्थापनाला दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन ही एक शक्ती आहे। कारण शक्ती कशा स्वरूपात आहे असं का म्हटलं गेलेलं आहे, तर व्यवस्थापन काय करत असतं, तर जी आपली व्यवसायामधली सर्व संसाधनं असतात त्या संसाधनांना ॲक्टिव्ह करण्याचं काम या ठिकाणी करत असतं आणि त्यातलं अतिशय महत्त्वाचं आणि सक्रिय जे संसाधन असतं अर्थात ते आहे मानवी। ते मानवी संसाधन आहे, त्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं हे व्यवस्थापनाचं आपलं महत्त्वाचं कार्य असतं। इतर जी साधनं असतात ती अनॲक्टिव्ह असतात, त्यामुळं अनॲक्टिव्ह याचा अर्थ मानव जसा विचार करू शकतो तशी ती साधने विचार करू शकत नाहीत, ती स्वतःहून कार्य करू शकत आहेत। पण मनुष्य प्राणी असा आहे की तो स्वतःहून कार्य करत असतो। म्हणून मनुष्याला जर व्यवस्थितपणे कार्यरत केलं तर इतर सर्व साधनं कार्यरत होतात, हे या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणून व्यवस्थापन एक शक्ती आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो। त्यानंतर व्यवस्थापन काय करत असतं, जर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते लोकांकडून काम करून घेत असतं। ते कसं करून घ्यायचं, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचं स्किल पाहिजे, कारण लोकांच्याकडून काम करून घेणं एक आर्ट किंवा कला समजली जाते आणि ही जी कला आहे, ही कला ज्याला अवगत आहे तोच या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून कार्य करू शकतो। तर इंग्रजीमध्ये तेच वाक्य अशा पद्धतीनं खाली मांडलेलं आहे, मॅनेजमेंट इज गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल। कारण याच्यामधला पीपल, मनुष्य हा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे, कारण तोच इतर सर्व संसाधनांना कार्यप्रेरित करत असतो, ॲक्टिव्ह करत असतो, त्याचं युटिलायझेशन करत असतो। त्यामुळं आपण थोडंसं हे सुरुवातीला जे काही लक्षात घेतलं त्याच्यातमधले एक 3 महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला परत या ठिकाणी रिपीट केलेले आहेत, थोडीशी त्याची रिव्हिजन आपण घेतलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थापनाच्या व्याख्यांच्याकडे जाऊया। एक 2-3 व्याख्या आपण या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत। पहिली जी व्याख्या आहे ती जेम्स लुंडी या व्यवस्थापक विचारवंतांनी मांडलेली आहे। विशिष्ट उद्देशाने, म्हणजे विशिष्ट उद्देश जो असतो आपला, कोणताही उद्देश असतो, कोणताच आपला व्यवसाय चालवणं आहे, नफा मिळवणं आहे वगैरे वगैरे, वस्तू सेवांची निर्मिती करणे, तो उद्देश प्राप्त करण्यासाठी इतरांच्या प्रयत्नांना, आता इतर कोणतरी इथं मनुष्यबळ या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे,
आणि इनॅक्टिव्ह जे आहेत इतर संसाधनं, मग त्याच्यामध्ये भांडवल असेल किंवा भूमी असेल, श्रम असेल, साधनं असतील, यंत्रसामुग्री असेल, ही सर्व साधनं या ठिकाणी लक्षात घेतली. त्यांच्या प्रयत्नांना काय करायचं आहे, नियोजित, समन्वित, प्रेरित आणि नियंत्रित करण्याचं कार्य आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त काय करायचं, नियोजन करायचं नाही, तर त्या संदर्भात जे आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. प्रेरित, आणि मनुष्य प्राणी हा कसा आहे, त्याच्यामध्ये उत्साह असतो, पण दुसऱ्या बाजूला आळस देखील असतो. जे उत्साहित आहेत त्यांना काही प्रेरित करण्याची गरज नसते, पण जे आळस करत आहेत, कामाची टाळाटाळ करत आहेत, काम करण्याचं नाकारत आहेत, त्यांना प्रेरित करणं, उत्साहित करणं हे व्यवस्थापनाचं प्रमुख कार्य आहे आणि त्यांना नियंत्रित करायचं. आता हे जे सर्व कार्य असतात ना, हे आपल्या शरीरामध्ये मेंदू करत असतो. म्हणून तर मेंदूची उपमा या ठिकाणी व्यवस्थापनाला दिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित, समन्वित, प्रेरित व नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय, हे जेम्स लुंडी यांनी सांगितले आहे. दुसरी एक जनरल व्याख्या आहे, व्यवसायातील निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नेतृत्व, मार्गदर्शन आणि नियंत्रण कार्य करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन. ही वरच्या व्याख्येपेक्षा सुद्धा सुटसुटीत व्याख्या या ठिकाणी आहेत. व्यवसायातील निर्धारित म्हणजे आपण निर्धारित म्हणजे पूर्वनिर्धारित, ठरवलेली, म्हणजे उद्दिष्टसुद्धा अगोदर ठरवायचे आहेत. जे काही मनाला येईल ते करायचं नाही, तर काय करायचं आहे हे निश्चितपणे ठरवायचं, म्हणजे तर नियोजनाचा भाग आला. वरती नियोजन शब्द वापरला, त्याच्याऐवजी निर्धारित या ठिकाणी केलेला आहे. आणि नेतृत्व करणं, वरती नेतृत्व शब्द नाही, या ठिकाणी नेतृत्व आहे. मार्गदर्शन करून नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन. आणि खाली जे वाक्य आहे, व्यवस्थापन म्हणजे लोकांकडून काम करून घेण्याची कला असे मानले जाते, हे आपण वरती लक्षात घेतलेलं आहे. आता आणखी सुधारित व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो, पूर्व नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे, कारण नियोजन केल्याशिवाय व्यवस्थापनाची इतर कोणतीही कार्य करता येत नाहीत. म्हणजे नियोजनामध्ये आपल्याला समजतं की नेमकं काय करायचं आहे, कोणी करायचं आहे, कधी करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, कोणत्या ठिकाणी करायचं आहे, किती वेळात करायचं आहे, हे सर्व आपल्याला नियोजनामध्ये समजून येतं. आणि मग त्याच्या साहाय्यानं आपण पुढचा भाग म्हणजे संघटनेचं नेतृत्व असेल, संघटना मीन्स संघटन आपण लक्षात घेतो की व्यक्तींचा समूह, त्याचं नेतृत्व करायचं आहे, लिडरशिप, मार्गदर्शन आणि संचालन करणारी शक्ती म्हणजे व्यवस्थापन होय. अशा ह्या 3 व्याख्या विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी लिहून घेतल्या असतील. 1, 2, 3 वेळा तुम्ही त्या वाचाव्यात अशी अपेक्षा आहेत, म्हणजे त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. त्यानंतर जो आपण आता रितसर आपला अभ्यासाचा पुढचा मुद्दा जो आहे तो व्यवस्थापन अभ्यासाची गरज का आहे. आपण आता हा जो व्यवस्थापन आपल्याला विषय अभ्यासाला घातलेला आहे त्याची गरज का आहे, तर एक अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट पीटर ड्रक्करनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला या अभ्यासाची गरज किंवा आवश्यकता का आहे, का महत्त्व आहे व्यवस्थापनाला, हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. जगात अविकसित किंवा विकसनशील देश नसतात. ते काय म्हणतात बघा, फार पॉवरफुल आणि जागतिक स्तरावरचं हे स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. अविकसित, मागास किंवा विकसनशील भारतासारखे देश ना का नसतात, तर ते सर्व निकृष्ट व अयोग्य पद्धतीने व्यवस्थापन करणारे देश असतात. विकसनशील देश विकसित का होऊ शकत नाही, अविकसित देश विकसित का होऊ शकत नाही, तर त्या देशांचं जे व्यवस्थापन असतं ना ते अतिशय निकृष्ट असतं आणि अयोग्य पद्धतीचं असतं. त्यामुळं ते या ठिकाणी प्रगती करू शकत नाहीत, विकसित होऊ शकत नाहीत, असं या ठिकाणी पीटर ड्रक्कर यांचं. आणि पीटर ड्रक्कर हे व्यवस्थापन विचारवंतामधले अतिशय श्रेष्ठ गुरूंचे गुरु ज्यांना म्हटलं जातं ते पीटर ड्रक्कर आहे. कारण 1950 साली द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये जे काही त्यांनी स्टेटमेंट केली ती आजही मॉडर्न आधुनिक समजली जातात आणि त्याचा आजही तेवढ्याच क्षमतेनं अभ्यास केला जातो. पुढे काय बघा, का गरज आहे,
व्यवस्थापन देशातील साधन संपत्तीचा शोध घेऊन त्याचा योग्य उपयोग करू शकते. व्यवस्थापनाचं काय काम आहे तर जे आपल्या देशामध्ये विविध प्रकारची साधनं आहेत त्याचा शोध घ्यायचा आहे आणि फक्त शोध घेऊन थांबायचं नाही तर त्याचा चांगल्या पद्धतीनं महत्तम पुरेपूर आणि योग्य कारणासाठी वापर करायचा. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नवनवीन उद्योग व्यवसाय निर्माण होत आहेत. कारण जी तंत्रज्ञानामध्ये प्रगती होते आहे त्याचा आपल्या व्यवसायाला बेनिफिट व्हावा या दृष्टिकोनातून व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, त्याची गरज आहे. स्पर्धा वाढत चाललेली आहे. आता ही स्पर्धा ही वैश्विक जागतिक लेवलची स्पर्धा आहे. त्यानंतर व्यवसायामध्ये गुंतागुंत वाढत चाललेली आहे. कारण आता सायबर लॉ सारखा विषय आहे किंवा व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे कानून आहेत. पूर्वी स्थानिक लेवलचा व्यवसाय होता, स्थानिक कायदे होते. आता तो वैश्विक व्यवसाय झालेला आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या असं आपण म्हणतो. त्यामुळं त्या सगळ्या बहुराष्ट्र जे आहेत, ज्या राष्ट्रामध्ये तुमचा व्यवसाय आहे त्या राष्ट्रांचे सगळे कायदे कानून या ठिकाणी त्या व्यवस्थापकाला व्यवसाय चालवत असताना लक्षात घ्यावे लागतं. त्या कायद्यांचं पालन करावं लागतं, तरच त्या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध होते, तुम्हाला व्यवसाय करता येतो. त्यानंतर आपण लक्षात घेतोय की परिस्थिती वारंवार बदलते. आता कोरोनाची सारखी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे व्यवसायाचं काही वेळा अस्तित्वच टिकवणं या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक होते. आता विद्यार्थी मित्रांनो, मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही पाहताय, ऐकताय, वाचताय की काही व्यवसाय या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बंद राहिले. त्यातले काही उद्योग हे पुन्हा सुरूच झाले नाहीत. काही थोडेफार सुरू झाले, त्यातले सुद्धा निम्मे अर्धे पुन्हा काही काळ चाललेले बंद पडले. काहींचा कच्च्या मालाचा प्रॉब्लेम आहे, काही मटेरियलचा प्रॉब्लेम आहे, काहींचा ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे, काहींचा विक्रीचा प्रॉब्लेम आहे, काहींचं भांडवल अडचणीत आलेलं आहे, कर्जाचे हप्ते थटलेले आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं त्या व्यवसायाचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि त्याला एक चांगल्या पद्धतीचं भवितव्य निर्माण करायचं असेल, जसं आता आपण तुमचं भवितव्य या 3, 4, 5 वर्षाच्या कालावधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ते पुढच्या 50 वर्षासाठी तुम्हाला चांगलं प्रेरक, मार्गदर्शक आणि आनंदाने सुखासमाधानाचं ठरणार. मग हे जर करायचं असेल तर व्यवस्थापन अभ्यासाला महत्त्व विद्यार्थी मित्रांनो द्यायला पाहिजे. आता याच्यातले काही मुद्दे आहेत ते हे आता आपण थोडेसे प्रस्तावना लक्षात घेतली, मुद्दे सुचावे. पहिला मुद्दा आहे बदलाचं आव्हान स्वीकारणे. कोणत्याही प्रकारचा बदल असू दे, मग तो नैसर्गिक असू दे, सांस्कृतिक असू दे, सामाजिक असू दे, आरोग्यविषयक असू दे, मानसिक असू दे, कोणत्याही प्रकारचा असू दे, त्या बदलाचं आव्हान स्वीकारण्याचं काम आपल्या व्यवस्थापनाला करावं लागतं. कारण किंबहुना ते व्यवस्थापनाचं अतिशय महत्त्वाचंच कार्य असतं. म्हणून ज्या वेळेला जे प्रकारचे बदल होतील ते बदल समजावून घेणं आणि ज्या बदलांचे आपल्यावरती अनिष्ट परिणाम होणार आहेत त्याच्यापासून सावधानता बाळगणं आणि ज्या बदलांचे आपल्याला अनुकूल आणि चांगले फायदे होणार आहेत त्याचे फायदे सुवर्णसंधीमध्ये रूपांतरित करून घेणं आणि ती संधी उठवणं हे आपल्या व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं काम आहे. आणि व्यवसायामध्ये हे सर्व करण्यासाठीच व्यवस्थापनाची गरज आहे. त्यानंतर संसाधनाचा शोध. आपण आता वरती लिहिलेलं आहे की देशामधली जी संसाधनं आहेत, रिसोर्सेस आपण ज्याला म्हणतो, ही विद्यार्थी मित्रांनो कोणती रिसोर्सेस असतात? 2 महत्त्वाची रिसोर्सेस आहेत. एक आहेत मानवी रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्स ज्याला म्हणतो, आणि दुसरे आहेत फिजिकल रिसोर्सेस, म्हणजे त्याला भौतिक संसाधन असं म्हणतो. मानवी संसाधनामध्ये भाग नसतात, मानवीमध्ये मनुष्य आलं, पण भौतिक संसाधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात. मग त्याच्यामध्ये कच्चा माल हे संसाधन आहे, यंत्रसामुग्री संसाधन आहेत, उपकरण संसाधन आहेत, जमीन संसाधन आहे, भांडवल संसाधन आहेत. ही वेगवेगळ्या प्रकारची भौतिक संसाधन आहेत. यांना भौतिक का म्हटलं तर ती मानवापेक्षा वेगळी आहेत आणि ही अनॲक्टिव्ह आहेत. ह्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी मानवाची गरज असते. म्हणून अशा प्रकारचा संसाधनाचा शोध घेणं हे याच्यासाठी सुद्धा व्यवस्थापनाची गरज आहे. या संसाधनांचा शोध घेऊन चालत नाही, तर त्या संसाधनाचा विकास करावा लागतो.
मग हा विकास करायचा म्हणजे काय, तर मनुष्य एखादा समजा मानवी रिसोर्सेस आहे, तर तुम्ही त्याला व्यवसायामध्ये कामाला घेतलं, त्यानंतर त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. ट्रेनिंग दिलं की त्याची कौशल्य विकसित होतात, तो स्किल्ड एम्प्लॉई तुमचा होतो आणि मग तो तुम्हाला व्यवसायाला इनपुट देतो. त्यामुळं असे ह्या मानवी संसाधनाचा विकास करायचा असेल तर त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. या ठिकाणी तुम्हाला वस्तू आणि सेवा विकसित करायचं असेल तर तुम्हाला संशोधन करावं लागतं. बाजारपेठ मिळवायची असेल तर बाजारपेठांचा शोध घ्यावा लागतो. म्हणजे ही सगळ्या प्रकारची जी काही रिसोर्सेस आहेत ती फुल्ली आणि प्रॉपर रिझनसाठी त्याचा वापर करणं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गरजेचं असतं आणि त्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो ती की व्यवसाय चालवत असताना अनेक प्रकारच्या समस्या असतात. भांडवलाच्या समस्या असतात, बाजारपेठेच्या समस्या असतात, मानवी कामगाराच्या समस्या असतात, शासनाच्या काही अडचणी असतात, टॅक्स वाढवलेले असतात, कायदे बदललेले असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, स्थानिक पातळीवरती काही प्रॉब्लेम्स असतात, समाजाचं काही वेळेला काही गोष्टीसाठी विरोध होण्याची शक्यता असते. हे नाहीतर असे असंख्य प्रकार असतात. एखाद्या देशामध्ये तुमची बाजारपेठ असेल तर त्या देशामधली राजकीय सत्ता बदलली, आपल्या देशातील राजकीय सत्ता बदलली, तर अनेक प्रकारच्या दररोज क्षणाक्षणाला पावलोपावली अनेक प्रकारच्या समस्या, संकट, अडचणी निर्माण होतात. ह्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही ठराविक माहीत आहे की आपल्याला डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, चार्टर्ड अकाउंटंट होता येतं, वगैरे वगैरे, वकील होता, हे एवढंच माहिती आहे. पण आता व्यवसायामध्ये एक पोस्ट अशी असते की तो काय करत असतो तर प्रॉब्लेम सॉल्विंग करत असतो. वेगवेगळ्या प्रकारची स्किल असतात, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणजे व्यवसायामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीचा शोध घ्यायचा आणि त्या समस्या समूळ म्हणजे मुळापासून उपडून काढायच्या, निपटून काढायच्या, काढून टाकायच्या. यासाठी व्यवस्थापनाची गरज असते. आणि मगाशी आपण असंख्य वाक्यामध्ये लक्षात घेतलं की उद्दिष्टांची पूर्तता. आता उद्दिष्ट हा शब्द आल्यानंतर बघा, लिहून ठेवा, मी जे काही सांगतोय ते 2 वेळा मी सांगतो हे, की उद्दिष्ट जे असतात ना, ही उद्दिष्टे 4 प्रकारची असतात. एक आहेत आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरे आहेत सामाजिक उद्दिष्टे. 2 उद्दिष्टे कोणती झाली? आर्थिक उद्दिष्टे, सामाजिक उद्दिष्टे. आणि तिसरं जे आहे ते संख्यात्मक उद्दिष्टे आणि गुणात्मक उद्दिष्टे. 4 प्रकारची उद्दिष्टे लक्षात घ्यायची आहेत. हा वारंवार तुम्हाला शब्द येणार आहे, उद्दिष्टे. म्हणजे असंख्य ठिकाणी हा मुद्दा असणार आहे. त्यावेळेला हे तुमचं उत्तर आहे, त्या उत्तरामध्ये ह्याची अपेक्षित आहे. आर्थिक उद्दिष्टे, सामाजिक उद्दिष्टे, संख्यात्मक उद्दिष्टे, गुणात्मक उद्दिष्टे. आता या खोलात मी जात नाही. ज्या ठिकाणी ते येतंय त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक उद्दिष्टे कोणती, सामाजिक कोणती, संख्यात्मक कोणती, गुणात्मक कोणती, हे नंतर आपण डिटेलमध्ये बघूया. पण आत्ता हे लक्षात ठेवा, 4 लिहिले: आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक, गुणात्मक. लिहिले ना? आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक, गुणात्मक. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढं लिहायचं, उद्दिष्टे जे असतात ना, अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाची असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा, अल्पकाळ म्हणजे किती हो? तर अल्पकाळ म्हणजे 1 वर्ष. अल्पकाळ म्हणजे किती लक्षात घ्यायचं आहे? 1 वर्ष. लिहा त्या ठिकाणी, अल्पकाळाच्या पुढे लिहा 1 वर्ष. आणि दीर्घकाळमध्ये सुद्धा किती लक्षात घ्यायचं आहे? तर 5 वर्ष. 5 वर्षाच्या पुढे आपण जाणार नाही, तो अति दीर्घकाळ झाला. म्हणजे अल्पकाळ 1 वर्ष आणि दीर्घकाळ 5 वर्ष. उद्दिष्टे जी ठरवायची असतात ते अल्पकाळासाठी काही ठरवायचे असतात, काही दीर्घकाळासाठी ठरवायचे असतात. अल्पकाळाची जी उद्दिष्ट असतात ती पार्ट अँड पार्सल ऑफ लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे दीर्घकाळाच्या उद्दिष्टापैकीच काही उद्दिष्ट ही त्या 1 वर्षासाठी असतात. ते 1 वर्ष संपले की त्यातली राहिलेली 2ऱ्या वर्षासाठी, 3ऱ्या वर्षासाठी, 4थ्या वर्षासाठी, 5व्या वर्षासाठी. पुन्हा 5 वर्षानं पुन्हा आपण 5 वर्षाचा 5 इयर्स प्लॅन करणार.
त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ठरणार. त्या ज्येष्ठ कोणते असणार? आर्थिक असणार, सामाजिक असणार, संख्यात्मक असणार, गुणात्मक असणार, अल्पकालीन आणि दीर्घकालीन. आता उद्दिष्टे हा शब्द सांगितला तर मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगतो. पुढे काय आहे? उद्दिष्टे ही सोपी पाहिजेत. सोपी म्हणजे काय? तर ती साध्य करण्यासारखी पाहिजेत. म्हणून तुम्ही एक वाक्य लिहून ठेवा, उद्दिष्टे सोपे असायला पाहिजेत व ती साध्य करण्यासारखी असली पाहिजेत. उगीच ठरवून चालणार नाही आम्हाला सूर्यावर जायचं आहे, ते साध्य नाही. म्हणजे साध्य व्हायला पाहिजे की बाबा आम्ही 2 कोटी रुपये नफा मिळवू. पण मागच्या वर्षी तुम्हाला 1.5 कोटी झालाय का? मागच्या वर्षी 10 लाख झालाय आणि आत्ता म्हणता या वर्षी 2 कोटी होऊ, कसं होणार? दिस इज नॉट पॉसिबल. त्यामुळं साध्य करण्यासारखी उद्दिष्टे पाहिजे. त्यानंतर काय व्यवस्थापनाची गरज आहे? तर आपली जी वरती आपण म्हटलं स्पर्धा, आता स्पर्धा वैश्विक स्वरूपाची आहे, तीव्र आहे, गळी कापू स्वरूपाची आहे आणि ती सातत्यानं वाढत चाललेली आहे. ह्या वाढत्या तीव्र गळे कापू स्वरूपाच्या स्पर्धेला जर यशस्वीपणे तोंड द्यायचं असेल, सामोरं जायचं असेल तर व्यवस्थापनाची नितांत गरज आहे. त्यानंतर व्यवसायाला अस्तित्व आणि भवितव्य टिकवून निर्माण करून द्यायचं, हे कशामुळे होऊ शकतं? तर आपण जे व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणार आहात त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय स्थिर स्थावर होऊ शकतो, व्यवसायाला एक भवितव्य निर्माण होऊ शकतं. त्यामुळं या ठिकाणी आर्थिक स्थैर्य व्यवसायाला प्राप्त करून द्यायचं असेल तर व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. आणि ते सुद्धा व्यवस्थापन कसं पाहिजे? तर ते इफिशियंट आणि इफेक्टिव्ह पाहिजे. इफिशियंट आणि इफेक्टिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम तुमच्या व्यवसायामध्ये असेल तर तुम्हाला फिनान्शियल स्टॅबिलिटी प्राप्त होऊ शकते. त्यानंतर मगाशी मी म्हटलं की आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे. सामाजिक उद्दिष्टे का? तर सामाजिक जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो व्यवसायाला पार पाडावी लागते. आणि व्यवसाय म्हणजे कोण असतात? तो अध्यक्ष असतात, संचालक मंडळ असतात, ते दैनंदिन कामात भाग घेत नाहीत. ते आठवड्यातून महिन्यातून जी मीटिंग होतात त्याला येतात. बाकीचा सगळा व्यवसायाचा जो काही गाडा असतो, व्यवसायाचा सगळा कारभार असतो, तो व्यवस्थापनालाच सांभाळावा लागतो. त्यामुळं व्यवस्थापनाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागते, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आज आपल्या कायद्यानं, कंपनी कायद्यानं ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणं बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थापन का गरजेचं आहे? तर व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं लोकांकडून काम करून घेण्याची कला आहे आणि त्याच्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचं साधन म्हणून व्यवस्थापन कार्य करत असतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मीन्स म्हणून मॅनेजमेंट या ठिकाणी काम करत असतं. किंबहुना व्यवस्थापनाचं ते अतिशय महत्त्वाचंच फंक्शन, कार्य आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. त्यानंतर संघटन रचनेची उभारणी करायची असते. कोण कोणाला वरिष्ठ, कोण कोणाला कनिष्ठ, कोणी कोणाला काम सांगायचं, कोणी कोणाचं काम ऐकायचं, स्कॉलर चेन कशी निर्माण करायची, अधिकाराची साखळी कशी असायला हवी, आदेशामध्ये एक वाक्यता, युनिटी इन डायरेक्शन हे महत्त्वाचं आहे, युनिटी इन ऑथॉरिटी हे महत्त्वाचं आहे, डिलिगेशन ऑफ ऑथॉरिटी महत्त्वाचं आहे, डिटर्मिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे आहे. आणि हे सगळं अधिकारांनी जबाबदारी ठरवायची असेल, ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, तर संघटन रचनेची उभारणी करण्याचं काम व्यवस्थापनाला करावं लागतं. म्हणजे कसं असतं बघा, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, त्यानंतर फक्त व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, ही जी रचना आहे त्याला संघटन रचना म्हणतात. सर्व क्षेत्रांचा विकास, व्यवस्थापन फक्त व्यवसाय क्षेत्राचा विकास करत नाही तर संपूर्ण आपल्या देशाचा एकूण ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर करायची असेल, शेती क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेती व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. सेवा सेक्टरमध्ये काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर सेवा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर बांधकाम व्यवस्थापन महत्त्वाचं आहे.
आजकाल प्रत्येक शब्दाच्या पाठीमागं व्यवस्थापन शब्द लावलं जातं. अगदी फॅमिली मॅनेजमेंटपासून रुरल मॅनेजमेंट असेल, एव्हरीथिंग, परफॉर्मन्स मॅनेजमेंट असेल, टॅलेंट मॅनेजमेंट असेल, अगदी कोणताही शब्द घ्या त्याच्या पाठीमागं मॅनेजमेंट हा शब्द लावतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी व्यवस्थापन करावं लागतं. आता व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन हे व्यवसायापुरतं मर्यादित नाही, तर ते सर्व क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि अशा सर्व क्षेत्रांचा विकास करायचा असेल तर व्यवस्थापनाची नितांत गरज आहे. आणि शेवटचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, नाविन्याचा आविष्कार. जर व्यवसायामध्ये किंवा देशामध्ये जर काही नाविन्य निर्माण करायचं असेल, नाविन्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची असेल, नाविन्याचा आविष्कार करायचा असेल, तर व्यवस्थापन शिवाय दुसरा पर्याय नाही. पण हे व्यवस्थापन सुद्धा कसं पाहिजे, तर व्यवस्थापन हे अतिशय परिणामकारक पाहिजे, व्यवस्थापन हे कार्यक्षम पाहिजे आणि व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करणारं पाहिजे. आणि व्यवस्थापन म्हणजे तरी कोण हो, तर व्यवस्थापन म्हणजे सुद्धा मनुष्यच आहेत. म्हणजे मनुष्याला मनुष्याकडून काम करून घ्यावं लागतं, लोकांना लोकांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. व्यवस्थापन कोण करतं, तर व्यवस्थापक असतो. मग तो व्यवस्थापकाची मानसिक स्थिती काय आहे, भावनात्मक परिस्थिती काय आहे, त्याची विचार करण्याची स्किल्स काय आहेत, त्याची संशोधन करण्याची किंवा नाविन्य निर्माण करण्याची कोणत्या प्रकारची कौशल्य आहेत, त्याच्यावरती तो व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप होत असतो किंवा कोणतीही गोष्ट डेव्हलप होत असते. बघा, एखादा हुशार शेतकरी असतो, तो त्याच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट करतो आणि त्याच्या शेतातून तो चांगली उत्पादकता घेत असतो. त्यामुळं शेती व्यवस्थापन हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी विशेष महत्त्वाचा राहतो. तर आजच्या तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापनाच्या 3-4 व्याख्या लक्षात घेतल्या आणि व्यवस्थापन अभ्यासाची गरज का आहे ते लक्षात घेतलं. त्याच्यामध्ये पीटर ड्रकरांची जी काही आहेत ती स्टेटमेंट्स लक्षात घेतली. ते काय म्हणतात की विकसनशील किंवा अविकसित देश नसतात जगात, तर त्यांचं जे निकृष्ट आणि अयोग्य पद्धतीचं व्यवस्थापन त्याला अविकसित किंवा मागास ठेवत असतं. त्यांनी जर चांगलं व्यवस्थापन केलं तर ते सुद्धा विकसित होऊ शकतो. जगामध्ये अतिशय छोटी सुद्धा देश अतिशय मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आपल्याला दिसतात. त्या ठिकाणची लोकसंख्या कमी असते, झपाट्याने कमी होत चाललेली लोकसंख्या असते त्या देशामध्ये, आणि सर्व तिथं साधनं असतात अशातलाही भाग नसतो. अनेक गोष्टीचं त्या ठिकाणी नसतात, त्या उपलब्ध नसतात, तरीसुद्धा चांगल्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्या देशाला ते प्रगत केल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळं पीटर ड्रकर यांचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला काही अंशी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार घेतला तर अतिशय रास्त आणि योग्य वाटतं. त्यानंतर आपण काही मुद्दे, बदलांचं आव्हान स्वीकारणे वगैरे वगैरे, सर्व साधनांचा शोध, संसाधनांचा विकास वगैरे, हे सगळे समस्यांची सोडवणूक, स्पर्धेवर मात, हे सगळे मुद्दे आपण लक्षात घे. ह्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला समजावून घेता येतं की व्यवस्थापनाच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात. तुम्ही माझे हे लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं, काही महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो.